पाहिजे का? कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कसं विपरीत झालं सारं, होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार. होया राणीचा दरबार. तुझ्या विना हा जन्म सुना एकाकी पडले. प्रेम देवता माझी तू अपार शक्ती देग. जरी कोसळले आभाळ तरी करीन मी सांभाळ. जरी कोसळले आभाळ तरी करीन मी सांभाळ. हे पुन्हा नवा अवतार होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार. या राणीचा दरबार. चिमण पिलांनो खुशी तया करीन तुम्हावर माया. काळ जातल्या ममतेची धरीन तुम्हावर छाया. काय मागावं मी देवा, घर सुखात माझं ठेवा. काय मागावं मी देवा, घर सुखात माझं ठेवा. हरी जन्माचा उद्धार होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार. होया राणीचा दरबार. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कसं विपरीत झालं सारं होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार. होया राणीचा दरबार. माया मंदिर हलले लागे कळस फुटाया. माया मंदिर हलले लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया. आज घायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया. जाई पिलाना भेटाया.
तारा तिनं बांधलं घरट दिला विसावा निवारा घेऊन या पंखाखाली वरविला मोती सारा घेऊन या पंखाखाली वरविला मोती सारा दूर उडाली पाखर दूर उडाली पाखर पांग आईच फिटाया आज घायाळ पक्षी गाई पिलाना भेटाया आज घायाळ पक्षी गाई पिलाना भेटाया गाई पिलाना भेटाया आभाळानं बोलाविल ओढ रक्ताला लागली आभाळानं बोलाविल ओढ रक्ताला लागली काळजाच्या पणतीत प्राणज्योत शहारली काळजाच्या पणतीत प्राणज्योत शहारली येता जवळ घटिका येता जवळ घटिका लागे काहून उठाया आज घायाळ पक्षी गाई पिलाना भेटाया आज घायाळ पक्षी गाई पिलाना भेटाया माया मंदिर हलले लागे कळस फुटाया माया मंदिर हलले लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षी गाई पिलाना भेटाया आज घायाळ पक्षी गाई पिलाना भेटाया गाई पिलाना भेटाया गाई पिलाना भेटाया कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली कसं विपरीत झालं सारं होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार या राणीचा दरबार तुझ्या विना हा जन्म सुना एकाकी पडले प्रेम देवता माझी तू अपार शक्ती देग जरी कोसळले आभाळ तरी करीन मी सांभाळ जरी कोसळले आभाळ तरी करीन मी सांभाळ हे पुन्हा नवा अवतार होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार होया राणीचा दरबार
कपिलांनो खुशीतया करीन तुम्हावर माया, काळजातल्या ममतेची धरीन तुम्हावर छाया. काय मागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा. काय मागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा. करी जन्माचा उद्धार होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार. या राणीचा दरबार कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करून गेली. कसं विपरीत झालं सारं सोन्याचा संसार. माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार. या राणीचा दरबार. अशोकरावाच्या दुर्गा मंदिर का संधी आरंभी आढळली. कारण की या दुर्गा मंदिरच्या कामामध्ये त्यांचं खूप मोठं मोलाचं योगदान आहे. ते वर्गणी असो की नवरात्र उत्सवामध्ये असो, सकाळपासून या ठिकाणी त्यांची हजेरी राहत होती. अगदी शेवटपर्यंत या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला कशाही प्रकारची दुखापत झालेली नाही, एवढी सुद्धा माहिती आपल्याला मिळाली नाही. अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. या ठिकाणी आपण त्यांच्या जाण्याला 15 दिवस पूर्ण झाले आणि आपण या ठिकाणी श्रद्धांजलीचा प्रोग्राम आयोजित केला. एवढेच बोलून मी माझ्या दुर्गामाता देवस्थानकडून आणि सर्व माझ्या परिवाराकडून, मित्रमंडळीकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परंपरा अशी आहे की असं काही झालं, घटना घडली तर त्यांच्या कुटुंबियाचं सांत्वन आम्ही त्या मंदिराद्वारे करत असतो. त्यांच्या पत्नी यांना साडी चोळी देऊन त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं जाते. त्यांच्या मुलांना देवता देऊन त्यांचं सांत्वन केलं जाते. मी श्रीमती आशाताई अशोक त्यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी येऊन आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष श्यामरावजी दुमाने, लवजी दुमाने सदस्य आणि कोषाध्यक्ष यांच्या हस्ते वाईट स्वीकारावी.
या इकडे या. भाऊ, थोडं यांना मी काकाच म्हणायचे. ठिकाणी शिक्षक आहे आणि माझ्या आधीच ते लिपिक पदावर विज्ञान विद्यालयामध्ये कार्यरत होते. त्यांचा स्वभाव मला थोडंसं माहीत आहे. थोडेसे कडक आणि सत्यवादी होते. एखादी छोटी गोष्ट त्यांना जर दिवसला आपण तर ते चिडायचे पण, रागवायचे पण तसेच. म्हणजे त्यांचा जो स्वभाव होता तो रागीट, चिरफोड आणि प्रेमळही होता. म्हणजे एखादी गोष्ट नाही समजला तर समजून सांगायची चांगली. तर अशी व्यक्ती जी 24/1/1987 ला त्या शाळेमध्ये लिपिक पदावर लागले आणि 31/8/2015 मध्येच ना ते रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर आमच्या मंडळामध्ये जागा खाली झालेली होती. त्या जागेवर त्यांना सदस्यत्व देण्यात आलेला होता आणि सदस्यत्व देऊन त्यांनी मंडळासाठी चांगले कार्य केले. चांगले कार्य करता करता ते म्हणतो ना आपण की जंगलात गेल्यानंतर आपण बाकी डिग्री काळी तोडत नाही, आपण तोडतो ती सर्वच काळी तोडतो. तर अशाच प्रकारे आता त्यांचे संपले म्हणावे की काय, तर त्यांना अचानक देवाज्ञा झाली आणि ते स्वर्गवासी झाले. तर त्यांच्या कुटुंबांवरती जो आघात झाला आहे त्या आघातातून सावरण्यासाठी दुर्गा माता त्यांना बळ देऊ, शक्ती देऊ अशी मंडळातर्फे आमच्या सदस्यांतर्फे दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना करतो. शरद भाऊ या ठिकाणी मी प्रदर्शनात थांबवतो. शरद भाऊ होळकर हे 2 शब्द व्यक्त करतील. हा व्यक्तिमत्व आमच्यात जाईल आणि बसून होतो 4-5 जण बसून गावी गावी गेलास पाहायला सुंदर दिसते, सगळं बरोबर दिसते, सगळं एकमेकांच्या मजा केली आणि मजा करून 1-1.5 तास आमच्याशी तो बोलवा. बैठकीमध्ये आमच्यात सहभागही घेतला आणि असं कधी वाटलंच नाही की हा या माणसाच्या या व्यक्तिमत्वामध्ये हा आमच्यातून दूर जाईल असं कधी जाणवलं नाही. पण म्हणतात चांगला व्यक्तिमत्व, चांगला माणूस देवाला फार आवडते. अशा हिशोबाने देवाने लवकर द्यावा, परंतु 5-7 वर्ष ठेवलं असतं तुम्हाला याद आलेलं असतं. कारण देवाच्या त्यातलं जे मृत्यू ठरलेलं होतं देवाची कृपा तो आमच्याकडे
निघून गेलो. आणि अशोकराव आणि आमचं जो सहवास राहिला, आमच्या लहानपणापासून आम्ही एकत्रित राहिलो. त्याच्यानंतर योगाने आम्ही टायपिंगमध्ये तो इन्स्ट्रक्टर म्हणून काम केलं. तर टायपिंगमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवलं सुद्धा. आणि एक चांगलं स्पीडचं व्यक्तिमत्व, चांगलं म्हणजे त्यावेळेस 60, 40, 30 याच्यामध्ये तो प्रावीण्य पूर्ण टायपिंग केली. आणि त्याच्यानंतर टायपिंग चांगलं असल्यामुळे त्या एक्स्ट्रा क्लासमध्ये त्यांना आणखी पदावर घेण्यात आले. आणि हा असा व्यक्तिमत्व लहानपणापासून तर त्या दिवसापर्यंत सातत्याने तो आमच्याशी वावरलं, कुटुंबाशी आमच्याशी वावरलं. आणि त्याच्यानंतर या दुर्गा मंदिरमध्ये आम्ही सर्व मंडळाच्या वतीनं आम्ही सदस्यपद सुद्धा त्याला दिलं. त्याला बाहेर लिखित पदाचा माणूस आम्हाला लिखाणाला सुद्धा हातभार लागेल. आणि त्याचा स्वभाव चांगला असल्यामुळे कोणतंही नवरात्र असो की विसर्जन असो, तो राहिलो म्हणजे आम्ही बाजूलाही राहिलो तरी आम्हाला काही हे नव्हतं. एवढं जबाबदारीनं त्या तो काम परिपूर्ण पाडत होता. आणि या जीर्णोद्धाराच्या कामामध्ये शेवटपर्यंत वर्गणी कोणतंही काम गिरीनं हात घेऊन तो करत होता. आणि त्याची आम्हाला या देवस्थानामध्ये त्याची उणीव जाणवेल ती भरून निघण्यासारखी नाही आहे. पण तो कुटुंबातून अचानक गेलो. कुटुंबाला सावरण्यासाठी मा दुर्गा माता त्या कुटुंबांना बळ देऊ, आमच्या बहिणींना बळ देऊ, त्यांच्या मुलांना, जाव्यांना, मुलींना आणि त्यांचे जे आप्तेष्ट जे मंडळी आहे, भाऊजी आहेत, त्यांची जावई आहे, बहीण जावई आहेत, साड्या आहेत किंवा त्यांचं मोठं कुटुंब आहे. आणि त्या कुटुंबात तो कर्तृत्ववान एक व्यक्तिमत्व म्हणून होतं. त्याचं त्या कुटुंबाला सुद्धा त्याची जाणीव जिंदगी राहील. असा हा व्यक्तिमत्व आमच्यातून निघून गेल्यामुळे आम्हाला जेव्हा माहीत झालं ते फोन आला दवाखान्यात भरती केलं तर आणि मला जाणवलं की हा कारण तब्येत जर चांगली नाही झाली प्रायव्हेट दवाखान्यात दाखल झालो. त्याला सरकारीमध्ये भरती केलं नाही एकदम मला फोन आल्याबरोबर धसका लागला. मग सागरचा पण फोन आला, तो हजर नव्हतं, नागपूरला होता. भावामध्ये तुम्ही तुरंत जा म्हणे. आणि तसंच आम्ही गेलो. त्यांची भावली होती. आणि अशा अवस्थेमध्ये आम्हाला पाहत नव्हतं ते तो प्रसंग वेळ. आणि त्या कुटुंबाला एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो की माझ्या कुटुंबातर्फे दुर्गा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे मंडळाच्या वतीनं आणि आरमोरीकरच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आणि कुटुंबांना पुन्हा मी मातेच्या चरणी होऊन त्यांना देवाजवळ जागा मिळवून अशा पद्धतीचं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करून मी माझे श्रद्धांजली सांगतो. या कार्यक्रमाला आमचे डॉक्टर भाऊ म्हणे अध्यक्ष स्थान दुसरे त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्याचप्रमाणे गणेश भाऊ बंधू या मंडळाचे सचिव गोंधळे साहेब, तुळशीरामजी गोंधळे साहेब सचिव साहेब या मंडळाचे. त्याचप्रमाणे श्यामरावजी दुमाने उपाध्यक्ष, रावजी दुमाने, शंकरजी सातव, भाऊ बोरकर, शरद भाऊ बोरकर, भाऊ शेटे, गोंडे साहेब, मनेजी या कार्यक्रमाला आभार मानतो. त्याचप्रमाणे स्कूली कुटुंबियाचे कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक, त्यांचे भाऊ
त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित झाले आणि सर्वांनी या अशोक फुले यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासाठी जाहीर करतो. सर्वांना विनंती आहे की त्याचा स्वीकार करावा आणि अशी सर्वांना विनंती करतो.